अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेचे सन्मान्य नगराध्यक्ष कृष्ण रसाल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील केलं जातं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान। या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री विनोद ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ॲडव्होकेट जितेंद्र सट्टे साहेब आज देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान। ॲडव्होकेट जितेंद्र सट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय बाबूबाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे विशेष स्वागत आणि सन्मान। बाबूबाई शेख यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान करतो। स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे कर्ता धर्ता विनोदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केले जात आहे। धन्यवाद। तर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। ऑल टू षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर गोलंदाज उमेश। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपण पाहतोय। 2 फलंदाज बॅक टू बॅक 2 बाद झालेले आहेत। 1 धाव देखील या ठिकाणी आलेली आहे। आता मात्र स्ट्राइक रोटेट करतो शरद रवी आणि नामदेव। पहिला चेंडू पेस करताना थोडासा मिस टाइम फटका आपण शरद याच्या बॅट मधून देखील पाहतोय। मात्र 1 धाव कंप्लीट होते। 1 धाव संघात धावसंख्या 2 वर पोहोचते। काय कमालीची गोलंदाजी आपण उमेशाची पाहतो। आतापर्यंत फक्त 4 चेंडू ची फेक झाली। 2 फलंदाज देखील ज्याने बाद केलेले। अगेन्स्ट पुन्हा एकदा उमेश डिफेन्सिव्ह फटका साह्याच्या बॅट मधून लागत्या बॅट फक्त चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह फटका केला जातो। चेंडू शॉट कव्हरला जातो। 1 धाव घेण्याची संधी धावसंख्येकडे पुढे सकते 3 2 बाद 3 षटक क्रमांक पहिलं शरद दादा यांच्या संघाने देखील या स्पर्धेमधून काय कमालीची कामगिरी केली। अंतिम फेरी गाठलेली आहे। मेगा फायनल आहे या मॅच मधून या संघाला आपण खेळताना पाहतोय आणि संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल भीम चौधरी यांच्याकडून त्या संघाला एक स्पेशल मेजबानी देखील काल जाहीर झालेली होती। आता मात्र साईक रोटेट करतो शरद। चेंडूला मोठा फटका बिग फटका मारण्याचा प्रयत्न। चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेतोय। चेंडू जातोय पास गलीमधून ट्रॅव्हल होतोय चौकार। दादांच्या बॅट मधून देखील चौकार येतो। चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे असते। धावसंख्या होते ती 7। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 अगदी पहिले दोन्ही सलामीवीर 0 धावसंख्येवर बाद झाले होते। रवी भोईर याच्या पाठोपाठ नामदेव चौधरी यांची विकेट अगदी उमेश कारभारी यांनी मिळवली होती। त्यानंतर मात्र साई यांनी 2 धावा आणि शरदजी भोईर यांच्या बॅट मधून आल्यात 5 धावा। अशा एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 अगदी या स्पर्धेचा मेगा फिनाले सामना आपण पाहतोय। स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडानगरी मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं
आणि मंचावर आमंत्रित पाहुण्यांचं या स्पर्धेचे करता धरता विनोदजी ठाकरे, सचिनजी ठाकरे आणि गावदेवी 40+ व JR स्पोर्ट रांजोलीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीतील बजरंग, जय कालिका माता खारबाव संघ फायनल सामन्यातून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय. या इथे आडवे बॅटनं खेळायचं होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा नाहीये. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझन मधून उचललाय, फेकलाय. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. आणि बघूया 2 धावींनी संघाची धावसंख्या झालेली ती 9 धावा झालेली आहेत. साईनाथ यांनी अगदी बजरंगीच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेली आहेत. ओव्हर द विकेटनी VIP डाईस एंडच्या टोकाकडून बजरंग यांचा पुढील चेंडू अगदी ऑन साइडला फटका खेळायचा होता. इथे बघूया तालमेल बिघडले, कॉलिंग व्यवस्थित नाहीये. तर अगदी मी तर म्हणेन की इथे डावपेच आखलं होतं की शरद भोईर यांची विकेट ही द्यायची होती. जय भोलेनाथ. सरवलीपाडा संघाच्या येणाऱ्या फलंदाज नितीन याच्यासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. नितीन आलेले ज्या फलंदाजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली षटकारांची हॅट्रिक पेश केली होती. या इथे पहिल्या चेंडूवर अगदी मोठा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी नितीनच्या बॅट मधून येतोय पहिला उत्तुंग षटकार. षटकारांनी आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे आणि षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वर. 16 धावा झाल्यात. 7, 8 आणि 9 असे चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत. बघूया बजरंग सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. बघा आपले स्वयंसेवक, आयोजक, कमिटी आपण हॅलो अगदी षटकारांनी इथे मात्र सुरुवात नितीनच्या बॅट मधून झाली आणि बघा बजरंग याच्यावर प्रति हल्ला चढवलेला आहे. अगदी 2 चेंडू मध्ये 12 धावा आणि एकूण संघाची धावसंख्या झाली ती 22. चांगल्या फलंदाजीला इथे प्रारंभ केलेले नितीन यांनी. बघा शरद भोईर यांनी आपली विकेट का दिली होती या खेळाडूसाठी आणि अगदी तो खेळाडू दाखवून देतोय की मी मैदानामध्ये कशासाठी आलोय.
धावसंख्या 22. अगदी या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक देखील याच फलंदाजाच्या बॅट मधून आली होती. ते चांगला चेंडू, अगदी 2 षटकार खाल्ल्यानंतर हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे बजरंग यांनी नितीन याच्यासाठी. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 22. बघूया शपल क्रॉस झाल्या, तिथे देखील फटका उडवलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. ते 28 वर उमेशाने साथ दिल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि त्यानंतर बजरंग यांनी तब्बल धावा दिल्या नाहीत, तर त्या नितीन यांनी धावा ठोकून काढल्यात. अगदी 3 षटकार, 1 डॉट, 1 सिंगल आणि 1 डबल अशा 21 धावा खर्च केली आहेत. आणि येणाऱ्या 12 मध्ये अजूनही बघूया किती धावा बनवतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ. अगदी दोन्ही संघ तुल्यबल्ले संघ आहेत. प्रेक्षकांना एक चांगली मॅच या स्पर्धेच्या मेगा फिनाले सामन्यातून पाहायला मिळेल. सांघिक तिसरं षटक, गोलंदाज किशोर. या इथे साई यांनी देखील फटका खेळला होता, मात्र फलंदाज कॉड बियन बाद झालेत. चांगला वेल जज कॅच मनोज म्हात्रे यांच्याकडून टिपला जातोय. काय बघूया, फलंदाज दिनेश पाटील येतोय क्रमांक 6 वर. गोलंदाज किशोर यांनी अगदी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतले आपल्या संघासाठी. बघूया ओव्हर द विकेटनी पुढील चेंडू इथे आपल्या रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज किशोर. हा चेंडू त्याला पुन्हा टाकावा लागेल. गोपीनाथजी चौधरी साहेबांचं देखील मंचावर शुभ आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. या इथे लेग स्ट्रिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सुनील म्हात्रे सर वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकडे. आणि साफ फलंदाज हे शाबोत आहे, तिथे देखील फटका खेळलेत. फटका फसलाय आणि नितीन हा बाद होतोय. अगदी चांगला झेल टिपला होता उमेश कारभारी यांनी. षटकारासह 18 धावांचं योगदान दिलं नितीन या फलंदाजांनी. बघूया नितीन बाद झाल्यानंतर या सामन्यावर पुन्हा एकदा पकड मजबूत करतोय का. जय कालिका माता
कारबावा संघ, कारण की नितीन नावाचं वादळ आता मैदानातून शांत झालेलं आहे. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा गावदेवी 40+ व JR स्पोर्ट रांजोलीच्या वतीनं गेले 4 दिवस आपण या क्रीडानगरी मधून पाहतोय. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2022 आणि निश्चितच आज विनोददादा ठाकरे यांच्या सुकन्या दिव्या विकास जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना अविनाश भगवान पाटील युवा मोर्चा भिवंडी तालुका कार्याध्यक्ष यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. बघूया चेंडू वलतोय, उलकावणी देतोय, क्षेत्ररक्षक देखील प्रयत्न शर्तीचे आणि ते 3 धावा धावून कंप्लीट केली आहेत. धावसंख्या झाली ती 32. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत, 2 फलंदाज बाद झाले आहेत, 3 धावा खर्च केलेत आणि 1 वाईट. 32 धावा झाल्यात, 15 चेंडूंचा खेळ पूर्ण. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, समोर फलंदाज आहेत राज. बघूया राज आलेले आहेत कशा प्रकारे या सामन्याच्या माध्यमातून गोलंदाजांवर अधिराज्य गाजवत आहेत. येथे ऑनरेचा फटका खेळलेत. बघूया इथे फेकी रॉंगन आणि चुकीला माफी नाहीये. अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेकडे आणि इथे अगदी जिथे 1 नव्हती तिथे 3 आलेले आहेत. म्हणूनच क्रिकेटला निश्चित खेळ म्हटला जातोय. क्रिकेट हा खेळ जर तुम्ही गंमत म्हणून खेळलात मैदानातून तर त्याची किंमत तुम्हाला अगदी मोजावी लागेल. तीन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. अगदी 35 धावा झाल्यात. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया फलंदाज दिनेश डावकुरा, गोलंदाज किशोर याच्या समोर ओव्हर द विकेटनी. इथे एकदा ऑफसाइड रिजन मध्ये ऑन द कार्पेट चेंडूला खेळलेत. मनोज म्हात्रे चेंडूला उचलतोय, फेकतोय. 2 धावा इथे पूर्ण केलेत आणि 2नी धावसंख्या झाली ती 37. अगदी 5 फलंदाज बाद झाले आहेत. निम्मा संघ गारद झालेले आहे आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. अगदी लेटकट खेळायचा होता. बॅटचा चुंबन चेंडू यष्टीरक्षक महेंद्र पाटील याच्या हातामध्ये विसरतोय. दिनेश पाटील याची खेळी समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 37 धावा. मध्ये 37 बनवल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मला वाटतं फलंदाज मंगेश आहेत. बघूया 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन आलेले आहेत. जय कालिका माता कारबाव संघाकडून महेंद्र पाटील. बघा प्रभाकरजी पाटील यांनी मंगेश या फलंदाजासाठी षटकार चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलेले. प्रत्येकी चौकार षटकारासाठी निश्चितच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान नवनिर्वाचित सभापती देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
पहिल्याच चेंडूवर अगदी एक धाव, एका धावीने धावसंख्या झाली ती 38. प्रभाकर पाटील यांनी बक्षीस लावलं होतं, मात्र इथे फलंदाज मंगेश झेलबाद. अगदी महेंद्र पाटील यांनी सामन्यावर वापसी केलेली असं म्हणायला हरकत नाहीये. महेंद्र पाटील यांनी पहिल्या चेंडूवर एक, दुसऱ्या चेंडूवर विकेट. बघूया राज 2 चेंडूंशी 4 वर खेळतोय, तर फलंदाजीसाठी आता मैदानामध्ये क्रमांक 9 वर इंटर होत आहेत रतन, संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. बघूया 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकडे, आणि अगदी 7 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. आता 4 चेंडू खेळायचे आहेत आणि 3 गडी हातामध्ये आहेत. बघूया राज आणि महेंद्र असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज इथे ऑन दी कार्पेट चेंडू ऑन साइडला केलेत. बघूया उमेश कारभारी चेंडूला उचलतोय, फेकतोय अगदी वेगाने. दुसरी धाव इथे पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, तिसरी पूर्ण. अगदी 3 धावा आले त्या चेंडूवर, आणि आता स्ट्राईक वर असतील रतन. धावसंख्या झाली ती 41. चांगली टोटल आहे. सायंकाळचा सामना आहे, मेगा फिनाले सामना आहे, आणि जी धावसंख्या व्हायला हवी होती ती धावसंख्या मात्र आता झालेली आहे. 40+ धावा झाली आहेत. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर एक चांगली टोटल गणली जाते. रतन यांचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू खेळायचा होता, पडल्यानंतर चेंडू थोडीशी अपेक्षित उचली घेतोय. चेंडू यष्टीरक्षक किशोर याच्या हातामध्ये विसावतोय निर्धावच्या स्वरूपात. 7-41. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघा खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी जाऊन बसायचंय प्लीज. चला, अगदी 2 चेंडूंचा शेवटचा खेळ शेष आहे. रतन यांनी हा चेंडू शॉट थर्डमॅन डिझाईनवर खेळून काढला होता. 1च धावी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, आणि धावसंख्या झाली ती 42. 42 धावा. बघूया मेगा फिनाले सामन्यातून किती धावांचं लक्ष ठेवतोय. आता शेवटचा चेंडू आहे. डॉट, विकेट, सिंगल, डबल, तिहेरी चौकार की षटकार. आणि इथे चेंडू यष्टीरक्षक मागे चाललाय. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक चुकतोय, आणि डीप फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू सीमापार गेला होता, आणि ऐका नशिबाचा चौकार आलेला आहे शेवटच्या चेंडूवर. आणि हा बघूया चौकार किती लक्की ठरतोय. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघासाठी. निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 46 धावा झाल्यात, आणि विजयासाठी अंतिम मेगा फिनाले सामन्यातून 24 चेंडू मध्ये 47 धावांचं लक्ष ठेवलेले. जय कालिका माता कारभाव संघासमोर डीजे.
तर गोलंदाज विकेट घेतोय तर त्याला 500 आणि फलंदाज षटकार मारतोय तर त्याला 500 रुपये. बघूया गोलंदाज की फलंदाज. अगदी फक्त पहिल्या चेंडूसाठी गोलंदाजाने जर विकेट घेतला तर त्याला 500 रुपये दिले जातील आणि फलंदाजाने जर षटकार मारला तर त्याला 500 रुपये. चला जय कालिका माता खारबाव संघ. हॅलो हॅलो. तर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर. मित्रो, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आगरी समाजाचा एक पाऊल पुढे सन्मान्य व्यासपीठावर विराजमान डॉक्टर जयेश शेळके साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे आणि त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. डॉक्टर जयेश शेळके साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून लाईफलाईन बरेच नाही जयेश शेळके साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केला. त्यानंतर डॉक्टर कल्पेश भोईर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव सन्मान ज्या ठिकाणी केला जातोय. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून निश्चितच आगरी समाजाचं एक पाऊल पुढं आपण पाहतोय. डॉक्टर जयेश भोईर साहेब यांचा देखील या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान ज्या ठिकाणी केला जातोय. डॉक्टर कल्पेश भोईर शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आगरी समाजाचं एक पाऊल पुढं व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केला जातो. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रभाकर पाटील साहेब देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रभाकर पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आज सन्मानित केला जातोय. माजी सरपंच ग्रामपंचायत ठाकूरपाडा शिवनाथ ठाकरे साहेब देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. आदरणीय शिवनाथ ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत ठाकूरपाडा यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं होतं, सर्वोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा होता, स्वर्गीय बालराम खंडू जोशी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमधून ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या होत्या ते दानशूर व्यक्तिमत्व व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर विनोदजी ठाकरे यांचे जावई विकास बालराम जोशी यांना आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मित्रो, ही पूर्ण स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, विकास जोशी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. ही पूर्ण स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, सन्मान्य विकास जोशी यांना ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित गावदी पिंपळकर संघाचे नामांकित क्रिकेटर संतोष पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. संतोष पाटील यांना देखील आपण सन्मानित करतोय. संतोष पाटील संतोष पाटील यांचा देखील या ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर भारतजी भंडारी देखील आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. भारतजी भंडारी
भारत भंडारी यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित या पंचकुर्शीतील नामांकित असं व्यक्तिमत्व शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्मान्य बबनजी पाटील यांना देखील आपण करूया सन्मानित। बबनजी पाटील बबन हो आहे हो कालूरमला बबनजी पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भीम चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो। भीम चौधरी त्यानंतर मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडे आम्हाला चेंडूंची उपलब्ध झाली होती एक दानशूर असं व्यक्तिमत्व वेळेगावचे रवींद्र जनार्दन पाटील यांना आपण रवींद्र जनार्दन पाटील यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं झाली होती आम्हाला चेंडूंची उपलब्ध या पूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला चेंडू उपलब्ध झाले होते असे वेळेगावचे दानशूर व्यक्तिमत्व आणि मला वाटतं या गावचे जावई देखील आहेत। त्यानंतर व्यासपीठावर मंचावर मान्य श्री किशोरजी चौधरी उपस्थित आहेत त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। त्यानंतर व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री गोपीनाथ चौधरी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। गोपीनाथ चौधरी यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। चार चेंडूचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या झाली ती 10। माजी सरपंच मान्य श्री गोपीनाथजी चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं। भगवानजी ठाकरे यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। भगवानजी ठाकरे यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर वऱ्हालदेवी ताडाली या संघाचे संघनायक प्रवीण पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। प्रवीण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। वऱ्हालदेवी ताडाली या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर त्याचबरोबर संघनायक प्रवीण पाटील यांना देखील आपण सन्मानित करतोय। नरेश भोईर देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करतोय। वऱ्हालदेवी ताडाली संघाचे कॅप्टन प्रवीण पाटील यांना सन्मानित केले। त्यानंतर नरेश भोईर आमचे बंधू यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। नरेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहतोय जय कालिका माता कारभाव संघाच्या फलकावर 1/10 म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये अजूनही 37 धावा बनवायचे आहेत। त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगार रांजोळी सन्मान्य नंदूजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान। नंदू पाटील
नंदू पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज कालीराम भगत मालुडी गावचे माजी सरपंच त्यांनी कारभाव संघाला आज ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद कालीराम भगत. आपण सध्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहताना आम्हाला देखील आपण लाईक करता. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या नामांकित क्रिकेटर आमचे परममित्र देखील आहेत कबीर ठाकरे यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. योगेश वसंत पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून नंदकिशोर खारबाव संघाचे कर्ता धरत आहेत आणि त्यांनी देखील आज कालिकामाता खारबाव संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद योगेशजी. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित शिवानी धाब्याचे प्रोप्रायटर आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक बंडू पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. बंडू पाटील यांचा देखील या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जात आहे. शिवानी धाब्याचे प्रोप्रायटर आहेत आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक देखील आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर खास करून अमर एकता या संघाचे एक नामांकित माजी क्रिकेटर. त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर उपस्थित मान्य श्री रवींद्र तरेसर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. जयंत चौधरी आपण जर कुठे प्रेक्षेमध्ये असाल तर प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. सरळगावचे विद्यमान सरपंच जयंत चौधरी आपण जर कुठे प्रेक्षेमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर ॲडव्होकेट संतोष घोटकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. ॲडव्होकेट संतोष घोटकर. त्यानंतर ओम साई पिसे या संघाचे सर्वेसर्वा उत्कृष्ट क्रिकेटर संघनायक रामदास म्हात्रे हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. त्याचबरोबर गावदी वडगर संघाचे कॅप्टन कमलाकर पाटील धावसंख्या झाली ती 20. आपण देखील यायचं आहे. 20 धावा झाल्यात 47 बनवायचे आहेत. पहिल्या 9 चेंडूचा खेळ पूर्ण. चंदन पाटील यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. दुपारच्या सत्रामधून त्यांनी काय सेलिब्रेशन केलं होतं, चांगला डान्स देखील या स्टेजवर केला होता. आय एम ए डिस्को डान्सर. श्रावण दत्तू पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित माजी उपसरपंच. दिलीप भाऊ या. श्रावण पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. माजी उपसरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत रांजनोळी पिंपलकर राजेंद्र ठाकरे यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. राजेंद्र ठाकरे आपण देखील पुढे यायचं आहे. माजी उपसरपंच आणि या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे या स्पर्धेचे ऑर्गनाइज देखील ते आहेत. राजेंद्र ठाकरे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. धावसंख्या 21 आणि 2 चेंडूचा खेळ शेष दुसऱ्या षटकातील. विष्णू ठाकरे यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. विष्णूजी ठाकरे. रवीजी वर्मा आपण देखील पुढे यायचं आहे. शशी वर्मा रवी वर्माचे बंधू आहेत. लाईव्ह इंडिया न्यूजचे प्रोप्रायटर रवीजी वर्मा यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. जाऊया आपण मैदानाकडे. बॅक टू नाऊन क्रिकेट. किती धावा पाहिजे? 20 पाहिजे. अजून 20 पाहिजे. चला काय हरकत नाही. येणारे 13 चेंडू विजयासाठी अजून 20 धावांची आवश्यकता आहे. अति तटीचा सामना 2 बलाढ्य संघामधून रंगतोय. कुशल मोमेंटचा सामना. बघूया कोण या स्पर्धेचा मानकरी ठरतो, कोण या स्पर्धेचा विजेता ठरतो, कोण या चषकाचा मानकरी ठरतोय.
बघा गोलंदाज, तुम्हाला देखील या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. अजून एखादा षटकार तुमच्या बॅटमधून गेला तर तुम्हाला देखील दिले जाणार 500 रुपयाचं कॅच प्राइज. प्रभाकर पाटील यांच्याकडनं ही ऑफर आहे. मात्र मिस टाइम फटका आहे, सेफ लँड आहे. बघूया. आणि या दिनेश याच्याकडनं मात्र एक महत्वाचा झेल सुटला जातोय. जीवदान मिळतंय महेंद्र याला. धावसंख्या मिळते संघाला 2 धावणी, संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 29. आज भराल देवी ताडाल संघाचे उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद चौधरी यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी खास करून दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद प्रमोदजी. क्रिकेट फेस्टिवल 2022 सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतो. अतिशय अति तटीचा सामना ज्या दोन संघांनी एक चांगली कामगिरी अंतिम फेरी गाठली. दोन संघ या स्पर्धेमध्ये आपण देखील पाहतोय. अंतिम मेगा फायनल दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला खारबाव तर एका बाजूला जय बोलण्यार सरवली पाडा संघ. आणि बघूया या करंडक या चषकाचा कोण संघ मानकरी ठरतोय, खारबाव की सरवली पाडा की खारबाव. विजयाचं लक्ष 47 धावांचं आहे. षटक क्रमांक 12 मध्ये 18. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून 18 धावांची गरज. सामना अजूनही संपल्याने दोन्ही संघांना एक समान संधी आहे. चला वेळ कमी घ्या. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पाला सांगितलं तिसरा गोलंदाज साईनाथ. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. आता मात्र मैदानामधून देखील आपण खरबाव संघाची बिन्नीची जोडी पाहतोय. दोन्ही बंधू आहेत महेंद्र आणि किशोर. चला प्लीज सरवळी संघाचा कॅप्टन आपण देखील थोडासा उशीर कमी घ्या, वेल कमी घ्या. बघा पहिला चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर धाव मिळत्या मांतर. येणारे चेंडू 12 विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. मित्रांच्या स्क्वेअर धावा असतात, अवांतर धावा असतात, कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता आणि निश्चितच एक लॉलीपॉप चेंडू होता ज्या चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता नाही. फलंदाजाला निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3. येणारे चेंडू 11 विजयासाठी 17 धावांची गरज. 11 गेंदे 17 रनों की जरूरत. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीची गोलंदाजी. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. कमालीची गोलंदाजी. स्विंग एंड मिस परिपूर्ण बीट करताना फलंदाज किशोर याला. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, पद लालित्य, पायांची हालचाल. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. किशोर याचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. धन्यवाद मोहनदादा भोईर. बघा 14 मध्ये 30 बनवलेत आणि येणाऱ्या अजूनही 10 मध्ये 17 बनवायचे आहेत. बघूया केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंतुंद्र ठाकरे ट्रॉफी चा विजेता कोण. जय भोलेनाथ सरवलीपाडा की जय कालिका माता खारबाव. अगदी अतिशय चांगले यष्टीरक्षण दिनेश पाटील
आणि गोलंदाजी साई पाटील दोन्ही बंधू आणि फलंदाजीसाठी देखील दोन्ही बंधू होते. मात्र इथे अगदी गोलंदाजाला साजेशी यष्टीरक्षण आपण पाहतोय दिनेश पाटील याच्याकडून. अगदी किशोर याला मात्र साई यांनी चालता केलेले आहे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 डॉट आणि त्यानंतर यष्टीचित बाद. अगदी 9 मध्ये 17 साई या संघासाठी एक चांगला गोलंदाज आतापर्यंत ठरतोय. अगदी चांगली गोलंदाजी बघा. आज रतन देखील थोडेसे मागरे ठरले, 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर नामदेव चौधरी यांनी 10 धावा. फलंदाज मनोज म्हात्रे येत आहेत. हॉटेल देवदास चे मालक हरीशभाई शेट्टी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज. साई एक फिरकी गोलंदाज. ओव्हर द विकेट. इथे मात्र लाईन चुकीची. इथे पंच सुरेश गरज सरांचा इशारा वाईट. धावसंख्या झाली ती 31. हरीशभाई शेट्टी यांचे देखील या मंचावर शुभ आगमन झाले. देवीदास हॉटेलचे मालक आहेत. या इथे अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी. अगदी यष्टीरक्षक देखील चांगले यष्ट्यांचं रक्षण करताना. अगदी स्वतः थोडेसे फिट नाहीयेत दिनेश, तरी देखील आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी अगदी यष्ट्यांच्या मागे दक्ष आहे. दिनेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम. 31 धावा, 16 धावांची अजूनही गरज. या इथे चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळले. शरदची भोईर यांनी चेंडूला उचलून फील केलेले. फक्त एकच धाव. धावसंख्या झाली ती 32. येणारे चेंडू 7 आणि धावा बनवायचे अजूनही 15. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. वा, काय गोलंदाजी केली साई यांनी. अगदी संघाचा संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण अगदी साई याच्याकडून. संघाचा संघनायक साईनाथ यांनी अगदी सामन्यावर आपली पकड आतापर्यंत तरी मजबूत केली असं म्हणायला हरकत नाहीये. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. अतिशय चांगला सामना. 7-15 आणि या इथे महेंद्र याला देखील साई यांना बीट केलेले आहे. काय गोलंदाजी केलेली आहे. अगदी बघा, 2 षटकामध्ये 29 होत्या. हरीशभाई शेट्टी यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. देवदास हॉटेलचे मालक मी रवींद्र बांबरे यांना विनंती करतोय की हरीशभाई शेट्टी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 12 मध्ये 18ची गरज होती आणि आता 6 मध्ये 15 म्हणजे साईनी फक्त 3 धावा आणि 1 विकेट. महत्वाची विकेट किशोर याची. अतिशय चांगला सामना. अगदी आता जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ देखील फुल चार्ज झालेले आहे आणि शेवटचा आणि अंतिम षटक बालाराम भोईर. अगदी या गोलंदाजाविषयी बोलायचं झालं तर अगदी शेवटच्या षटकातून त्यांनी देखील आपल्या संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. बघूया आता देखील अशा अपेक्षा आहे. मात्र 15 वाचवायचे आहेत. ते सामने दुसरे होते, हा सामना दुसरा आहे. ते संघ दुसरे होते, इथे संघ दुसरा आहे. बघूया 6-15 मनोज म्हात्रे आणि महेंद्र पाटील अशी खेळपट्टीवर जोडी आहे. जय कालिका माता,
कारभाव संघाची अगदी मोठ्या संख्येने स्वर्गीय वसंतुंद्र ठाकरे क्रीडानगरी रांजणोली इथून हा प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत. चला 6-15 आहे, गेम स्पीडअप करा. गोलंदाज बालाराम भोईर, राऊंड द विकेट. अगदी पहिले 3 चेंडू दोन्ही संघांसाठी खूप काही सांगून जातील या सामन्यातून. पहिला चेंडू अगदी स्वेर, आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट. आता 6 आणि 14, 6-14. तेहतीस धावसंख्या झालेली आहे. अजूनही 6 मध्ये 14ची गरज. या इथे चांगला लाईन अँड लेन. शरद भोईर यांनी चेंडूला चांगल्या प्रकारे फील केलेले आहे. अगदी एकच धाव, एकच धाव. आणि आता सामन्याचं समीकरण 5 चेंडू आणि 13 धावा. 5-13. नाही, अगदी बघूया सामना कोण जिंकेल. अजूनही कुठल्याही संघाचा प्रेक्षक आणि खेळाडू भविष्यवाणी करणार नाहीये, कारण की दोन्ही संघांसाठी अजूनही सामना समान आहे. 5-13 आणि महेंद्र बाहुबली स्ट्राईक वार. बघूया बालाराम भोईर, राऊंड द विकेट. चांगले चेंडूच्या हाताळणी, अगदी डॉट चेंडू. वाह, काय गोलंदाजी. बघा 12 मध्ये 18 होत्या आणि पहिल्या 12 मध्ये 29 बनवल्या होत्या. म्हणजे अगदी हा सामना साई यांनी आपल्या संघाच्या बाजूने झुकवलंय तिसऱ्या षटकामध्ये. इथे पुन्हा एकदा बघूया निर्धाव चेंडू महेंद्र. आता 3-13. बघूया कुठल्या संघाचे 3-13 वाजतात. अगदी सामना कुठलाही संघ जिंको, मात्र मी तर म्हणेन की साई आणि बालाराम भोईर यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्यावर सिंगल, तिसरा डॉट, चौथा डॉट. अजूनही 3-13चं समीकरण. अगदी केंद्रीय राज्य मंत्री चषक ट्रॉफी उचलण्यासाठी 3-13. बघूया प्रभाकर पाटील देखील खुश आहेत आपल्या घरच्या लाडक्या संघावर. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती. आणि इथे एक धाव कंप्लीट. आणि इथे भागम भाग, अगदी एकच धाव. बघा आता 2-12. मित्रांनो, निश्चितच 2-12. मी आठवण करून देईन, गावदेवी स्पोर्ट ओले आयोजित सरपंच चषक वीर तानाजी क्रीडानगरी मध्ये गावदेवी अंजूर संघाचा फलंदाज सतीश यांनी 2 मध्ये 12 बनवायच्या होत्या आणि जय कालिका माता कारभाव या संघाला पराभूत केला होता. बघूया या सामन्यातून आता कारभाव संघाला 12 बनवायचे आहेत. कारभाव संघाविरुद्ध हा कारनामा केलाय, मात्र आता कारभाव संघाला सरवली पाडाविरुद्ध तो कारनामा करायचा आहे. बघूया बालाराम भोईर यांना ते मान्य होईल का. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. अगदी फक्त 2 पाऊल दूर आहे. दोन 12 फटका फसलाय आणि इथे झेल पकडलाय. अप्रतिम. आणि मी तर म्हणेन का झेल नाही तर या स्पर्धेचा करंडक पकडलेले. काय सामना फिरवलाय.
अगदी मी तर म्हणेन की आजच्या रात्रीच्या माध्यमातून हा साई आणि बालराम भोईर जय कालिका माता कारभाव फलंदाजांच्या स्वप्नामध्ये नक्कीच येतील. 12 मध्ये 18 बनवायच्या होत्या आणि पहिल्या 12 मध्ये 29 बनवल्या होत्या आणि ते एक चेंडू आणि 12 धावांचं समीकरण म्हणजे 11 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिलेत आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी आपण विचार केला तर. 12 मध्ये 18 1 मध्ये 12. वा अगदी जय भोलेनाथ. सरोलीपाडा संघ या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना खेळला आणि या स्पर्धेचा शेवटचा सामना देखील जवळ त्यांनी खिशामध्ये टाकलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय चांगला सामना. चला फक्त एक चेंडू दूर हा करंडक मानाचा करंडक उचलण्यासाठी 2022 चा चॅम्पियन एक 12 आणि इथे वाईट 1-11. आणि या इथे आमटे मेगा फिनाले चॅम्पियन जय भोलेनाथ सरवलीपाडा. अभिनंदन अभिनंदन. जय भोलेनाथ सरवलीपाडा. हार्ड लक टफ लक. जय कालिका माता कारभाव.